विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अर्थ समजावून घेणार आहोत. मीनिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला जो अर्थ दिलेला आहे तो अर्थ आपण या ठिकाणी समजावून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंटसारखाच एक प्रकार आहे. म्हणजेच काय, इयत्ता 11वीमध्ये आपण अकाउंटचे 3 मुख्य प्रकार पाहिलेले होते. त्या 3 मुख्य प्रकारांमध्ये पहिला प्रकार म्हणजे पर्सनल अकाउंट, दुसरा प्रकार म्हणजे रिअल अकाउंट आणि तिसरा प्रकार म्हणजे नॉमिनल अकाउंट. या तिन्ही अकाउंटच्या प्रकारांचे आपण रूल्स पाहिलेले होते. त्या रूल्समध्ये नॉमिनल अकाउंटचा आपण रूल्स पाहिलेला होता. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. म्हणजेच या रूलचा अर्थ काय आहे, व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना ज्या वेळेला आपल्याला आपल्या व्यापारामध्ये किंवा व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सपेन्सेस असतात किंवा लॉस असतो, त्या एक्सपेन्सेसला किंवा लॉसला नेहमी काय द्यायचे, डेबिट द्यायचे. त्याचबरोबर व्यापार करत असताना किंवा व्यवसाय करत असताना जर आपल्याला इन्कम झाला किंवा गेन झाला तर त्या इन्कमला किंवा गेनला काय द्यायचे, या ठिकाणी क्रेडिट द्यायचे. म्हणजेच नॉमिनल अकाउंटचा रूल्स आपल्याला सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. व्यापार करत असताना किंवा व्यवसाय करत असताना जर आपल्याला एक्सपेन्सेस झाले किंवा लॉस झाला तर त्याला डेबिट द्या, व व्यापार करत असताना किंवा व्यवसाय करत असताना जर आपल्याला इन्कम झाला किंवा गेन झाला तर त्याला काय द्या, या ठिकाणी क्रेडिट द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा सुद्धा नॉमिनल अकाउंट सारखाच आहे की ज्या वेळेला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करतो, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण कशाची नोंद करतो किंवा काय दर्शवितो, तर व्यवसायामध्ये जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होतात त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद ही आपण कुठं करतो, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करतो. त्याचबरोबर व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये आपल्याला जे काही इन्कम किंवा गेन होतात त्या इन्कम किंवा गेनची नोंद आपण कुठं करतो, तर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. म्हणजेच थोडक्यात काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा आपल्याला अर्थामध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक इन्कम स्टेटमेंट आहे. कारण व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यावसायिक व्यापारी यांना फायनल अकाउंट अंतिम स्वरूपामध्ये तयार करण्यासाठी एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावे लागते. व हे प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करण्यापाठीमागचा जो मूळ उद्देश असतो, तो मूळ उद्देश कोणता असतो, तर व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला एकूण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती झाला हा जर जाणून घ्यायचा असेल किंवा माहीत करून घ्यायचं असेल तर यासाठी आपण काय ओपन करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करतो. म्हणजेच काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक इन्कम स्टेटमेंट आहे की व्यवसाय करत असताना, व्यापार करत असताना आपल्याला एकूण इन्कम किती झाला हा इन्कम या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येतो. इट इज प्रिपेअर्ड टू ॲसर्टन द नेट प्रॉफिट अर्न ऑर नेट लॉस सफर्ड बाय ए बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यापाठीमागचा जो मूळ उद्देश आपल्याला सांगितला, तो मूळ उद्देश या ठिकाणी काय सांगितलेला आहे, नेट प्रॉफिट अर्न ऑर नेट लॉस सफर्ड बाय ए बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. संबंधित अकाउंटिंग वर्षामध्ये, अकाउंटिंग इयरमध्ये आपल्याला एकूण किती नेट प्रॉफिट मिळाला किंवा किती नेट लॉस झाला हा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तयारीमार्फत किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करून आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येतो. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड टू डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ज्यावेळेला ओपन करतो त्यावेळेला या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कशाची नोंद केली जात असते, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आपल्या व्यवसायामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस हे 2 प्रकारचे आहेत, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद ही आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, ज्या एक्सपेन्सेसचा संबंध हा खरेदीशी किंवा उत्पादनाशी असतो त्याला काय म्हणतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. मग अशा खरेदी किंवा उत्पादनाशी संबंधित जे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात ते सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस सोडून जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, मग या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी असेल, इन्शुरन्स असेल, स्टेशनरी असेल, रिपेअर्स असतील, मेंटेनन्स असतील किंवा कॅरेज आउटवर्ड असेल, डेप्रिशिएशन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंदही नेहमी या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. त्याचबरोबर वेअर ॲज ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर टू बी रेकॉर्डेड टू दी क्रेडिट साईड ऑफ दिस अकाउंट. आणि त्याचबरोबर काय
व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट इन्कम होतात, अशा सर्व प्रकारच्या इनडायरेक्ट इन्कमची नोंदही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते. मग या इनडायरेक्ट इन्कममध्ये भाडं आपल्याला मिळालं असेल, म्हणजेच रेंट रिसिव्ड असेल, किंवा एखाद्या ठिकाणी आपण गुंतवणूक केली असेल, किंवा आपण सभासद असो त्या माध्यमातून आपल्याला डिव्हिडंड मिळाला असेल, मग रेंट रिसिव्ड असेल किंवा डिव्हिडंड असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सन्ड्री इन्कम असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे किरकोळ इन्कम असतील, अशा सर्व प्रकारच्या इनडायरेक्ट इन्कमची नोंद ही नेहमी या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला केली जाते. त्यानंतर पुढे काय सांगितले बघूया आपण अर्थामध्ये. द क्रेडिट बॅलन्स ऑन दिस अकाउंट शोज नेट प्रॉफिट विच इज टू बी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स, क्रेडिट साईड ऑर ॲडेड इन कॅपिटल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ज्या वेळेला क्लोज करतो, सर्वप्रथम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची जर टोटल जास्त असेल तर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची आपण टोटल करतो, ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साईट आहे ती डेबिट साईट या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटमधून आपण त्या ठिकाणी काय करतो, वजा करतो, आणि या डेबिट साईटला जो फरक शिल्लक राहतो त्या फरकाला काय म्हणतात, क्रेडिट बॅलन्स असं म्हणतात. म्हणजेच काय, द क्रेडिट बॅलन्स ऑन दिस अकाउंट शोज नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला जो फरक शिल्लक राहतो त्या फरकालाच क्रेडिट बॅलन्स असं म्हटलं जातो. तो क्रेडिट बॅलन्स म्हणजेच काय, की व्यवसायामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, एकूण किती नेट प्रॉफिट झालेला आहे, हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केला जातो, बॅलन्स शीटला जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असतात त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये एकतर तो ॲड केला जातो. तिथं आपल्याला जर ॲड करायचा नसेल तर आपण फायनल अकाउंट तयार करत असताना एक वेगळ्या स्वरूपामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं असतं. त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला तो काय केला जातो, हा जो नेट प्रॉफिट असतो किंवा क्रेडिट बॅलन्स असतो तो त्या ठिकाणी दर्शविला जातो. म्हणजेच थोडक्यात काय, की ज्यावेळेला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साईडची टोटल जास्त असते ती आपण डेबिट साईडला घेतो. या क्रेडिट साईडच्या टोटलमधून आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईट वजा करतो, आणि या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला जो फरक शिल्लक राहतो त्या फरकालाच काय म्हणतात, नेट प्रॉफिट किंवा क्रेडिट बॅलन्स असं म्हणतात. हा नेट प्रॉफिट किंवा हा क्रेडिट बॅलन्स आपण काय करतो, एकतर डायरेक्टली आपण बॅलन्स शीटला, लायबिलिटी साईटला, पार्टनर्स लोकांच्या कॅपिटलमध्ये काय करतो, आपण हा नेट प्रॉफिट ॲड करू शकतो, किंवा तिथं जर आपल्याला हा नेट प्रॉफिट किंवा क्रेडिट बॅलन्स ॲड करायचा नसेल तर आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आपण सेपरेट स्वरूपामध्ये तयार केलेलं असतं, ओपन केलेलं असतं, या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण काय करू शकतो, हा नेट प्रॉफिट या ठिकाणी दर्शवू शकतो. द डेबिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट शोज नेट लॉस विच इज टू बी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट, डेबिट साईट ऑर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. त्याचबरोबर काय, ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटची टोटल जास्त येते त्यावेळेला आपण ती टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला घेतो. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटच्या टोटलमधून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईटची टोटल वजा करतो, आणि या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला जो फरक शिल्लक राहतो त्या शिल्लक राहिलेल्या फरकाला काय म्हटलं जातं, डेबिट बॅलन्स किंवा नेट लॉस. मग हा जो डेबिट बॅलन्स आहे किंवा हा जो नेट लॉस आहे, हा नेट लॉस किंवा डेबिट बॅलन्स काय करतो, एकतर आपण डायरेक्टली बॅलन्स शीटला, लायबिलिटी साईटला, पार्टनर्स कॅपिटलमधून काय करू शकतो, हा नेट लॉस किंवा डेबिट बॅलन्स एकतर लेस करू शकतो. तिथं जर आपल्याला डायरेक्टली लेस करायचं नसेल तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक सेपरेट स्वरूपामध्ये ओपन केलेलं असतं. या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईटला काय करू शकतो, हा जो व्यवसायामध्ये नेट लॉस झालेला आहे तो नेट लॉस काय करू शकतो, या ठिकाणी दर्शवू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, की व्यापार करत असताना किंवा व्यवसाय करत असताना ज्या वेळेला आपल्याला नेट प्रॉफिट होतो, हा झालेला नेट प्रॉफिट एकतर आपण बॅलन्स शीटला, लायबिलिटी साईटला, पार्टनर्स कॅपिटल याच्यामध्ये काय करायचा, हा नेट प्रॉफिट ॲड करायचा. तिथं जर आपल्याला ॲड करायचं नसेल तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली जे सेपरेट स्वरूपामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं असतं त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण काय करू शकतो, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून संबंधित पार्टनर लोकांचा झालेला नेट प्रॉफिट दर्शवू शकतो. त्याचबरोबर व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना जर आपल्याला नेट लॉस झाला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला जर फरक आला तर हा झालेला नेट लॉस काय केला जातो, लायबिलिटी साईटला, पार्टनर्स
लोकांचं जे कॅपिटल असतं त्या पार्टनर्स लोकांच्या कॅपिटलमधून काय करायचा, हा नेट लॉस लेस करायचा. तिथून जर आपल्याला लेस करायचं नसेल तर आपण पार्टनर्स लोकांचं एक सेपरेट कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं असतं. या पार्टनर्स लोकांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून काय करू शकतो, संबंधित झालेला जो नेट लॉस आहे तो त्या ठिकाणी काय करू शकतो, दर्शवू शकतो.